नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तरी पण आज आपण पाहणार आहोत भारतीय संविधान नाविषयी अत्यंत महत्त्वाचे 500 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. प्रश्न मराठीमध्ये आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अधिउपयुक्त आहेत. मागील वर्षात स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, पेपर कोणता असू द्या, प्रश्न हेच येणार. आपण हे प्रश्न पाठच करायचे आहेत. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. प्रश्न दुसरा, संविधानाची किल्ली काय म्हणतात? उत्तर आहे प्रस्तावना. प्रश्न तिसरा, राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीला लघु घटनात्मक दुरुस्ती म्हणतात? उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. प्रश्न चौथा, कलम 1 मध्ये भारताबद्दल काय नमूद केले आहे? उत्तर आहे राज्यघटनेचे संघटन. प्रश्न पाचवा, सध्या मूलभूत अधिकाराची संख्या किती आहे? उत्तर आहे 6. प्रश्न 6वा, राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते कुणाकडे देणार? उत्तर आहे उपाध्यक्षांना. प्रश्न 7वा, भारतीय राज्यघटनेचे स्थायी राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 8वा, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न 9वा, आतापर्यंत किती वेळा आणीबाणी लागू करण्यात आली आहे? उत्तर आहे 3 वेळा. प्रश्न 10वा, राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट करण्यात आली? उत्तर आहे कलम 17. प्रश्न 17, सदस्याची 3 अंगे कोणती? उत्तर आहे राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. प्रश्न 12वा, 0 तास किती काळ टिकतो? उत्तर आहे 12 ते 1 वाजेपर्यंत. प्रश्न 13, कोणत्या दुरुस्तीद्वारे संविधान मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? उत्तर आहे 12वी घटनादुरुस्ती. उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. प्रश्न 14, जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे संविधान आहे? उत्तर आहे भारताचे. प्रश्न 15, भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी किती वेळ लागला? उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. प्रश्न 16, भीमराव आंबेडकरांनी संविधानाची आत्मा कोणाला म्हटले? उत्तर आहे सर्वोत्तम उपचाराचा अधिकार. प्रश्न 17, मूलभूत कर्तव्याचे वर्णन कोणत्या लेखात केले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 51 अ. प्रश्न 18, आपल्या देशाच्या सैन्याचा सेनापती कोण आहे? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 19, संसदेच्या दोन्ही सभागृहाचा प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर लगेच किती वेळ आहे? उत्तर आहे 0 तास. प्रश्न 20वा, कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आली? उत्तर आहे 61वी घटनादुरुस्ती. प्रश्न 21, मूलभूत अधिकार प्रथम कोणत्या देशात मान्य करण्यात आला? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 22, कोणाला मूलभूत अधिकार दिले जात नाहीत? उत्तर आहे परदेशी लोकांना.
प्रश्न 23. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचे मूलभूत अधिकार रद्द केले जाते? उत्तर आहे 42व्या घटनादुरुस्तीद्वारे. प्रश्न 24. आपल्या देशात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे? उत्तर आहे कधीही नाही. प्रश्न 25. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारचे रिट आहेत? उत्तर आहे 5. प्रश्न 26. आपल्या देशात प्रथम राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू करण्यात आली? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 27. मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाची राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत? उत्तर आहे रशिया. प्रश्न 28. घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाची राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 29. प्रस्तावनेची भाषा कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 30. एकल नागरिकत्वाची तरतूद कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे? उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 31. नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 32. संविधानाचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार कुणाला आहे? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 33. मूलभूत अधिकाराची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 34. जर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही पदे रिक्त असतील तर अध्यक्षपद कुणाकडे आहे? उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश. प्रश्न 35. भारतातील 22 भाषा कोणत्या वेळापत्रकात नमूद केलेल्या आहेत? उत्तर आहे 8वा. प्रश्न 36. भारतात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 37. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते? उत्तर आहे आम्ही भारताचे लोक. प्रश्न 38. 42व्या दुरुस्तीद्वारे 1976 प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केलेले गेले? उत्तर आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. प्रश्न 31. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आपल्या देशाला कोणत्या नावाने संबोधले जाते? उत्तर आहे भारत आणि भारत. प्रश्न 40. निर्देशात्मक तत्वाचा अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे? उत्तर आहे आयर्लंड. प्रश्न 41. निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे लोकसभेच्या अध्यक्षांना. प्रश्न 42. भारतीय राज्यघटना कोणी स्वीकारली? उत्तर आहे संविधान सभेद्वारे. प्रश्न 43. दोनदा निवडून आलेल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 44. पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान कोण होते किंवा आहेत? मोरारजी देसाई. प्रश्न 45. एखादी व्यक्ती कोणत्याही सभागृहाचा सदस्य न होता किती दिवस आपल्या पदावर राहू शकते? उत्तर आहे 6 महिनेपर्यंत. प्रश्न 46. कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेची आत्मा म्हटले जाते? उत्तर आहे अनुच्छेद 32. प्रश्न 47. मूळ राज्यघटनेत किती कलमे होती? उत्तर आहे 395. प्रश्न 48. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. प्रश्न 49. जम्मू आणि काश्मीर विधानसभेचा कालावधी किती असतो? उत्तर आहे 6 वर्ष.
प्रश्न 50. सदस्याचे कोणते सभागृह विसर्जित केले जाऊ शकत नाहीत? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न 51. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणती कलम निलंबित केली जात नाही? उत्तर आहे अनुच्छेद 21. प्रश्न 52. लोकसभेचे कामकाज चालविण्यासाठी एकूण सदस्य संख्या किती असावी? उत्तर आहे 1 आणि 10 ची उपस्थिती असावी. प्रश्न 53. राज्यसभेचे किती सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? उत्तर आहे 1 आणि 3 सदस्य. प्रश्न 54. अर्थमंत्री वार्षिक अर्थसंकल्प कोणत्या सभागृहात सादर करतात? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न 55. बिल हे मनी बिल आहे की नाही हे कोण ठरवते? उत्तर आहे स्पीकर. प्रश्न 56. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे याचा अर्थ काय? उत्तर आहे सर्व धर्माचे महत्त्व स्वीकारणे. प्रश्न 57. भारतातील फक्त कोणत्या राज्यात समान नागरिक संहिता लागू आहे? उत्तर आहे गोवा. प्रश्न 58. राज्यघटनेच्या कोणत्या भागात निर्देशात्मक तत्त्वे नमूद केली आहेत? उत्तर आहे भाग 4. प्रश्न 59. राष्ट्रपती पद रिक्त असल्यास पदभार कोण घेतो? उत्तर आहे उपाध्यक्ष. प्रश्न 60. राष्ट्रपती पदाची शपथ कोण घेतो? उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश. प्रश्न 61. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल बदलून व्हाईसरॉय करण्यात आला? उत्तर आहे भारत सरकार कायदा 1935 द्वारे. प्रश्न 62. वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी संपूर्ण रिट याचिका कोणती आहे? उत्तर आहे हेबियस कॉर्पस. प्रश्न 63. कोणत्या देशाची राज्यघटना अलिखित आहे? उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 64. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक नावाच्या मंडळाची सूचना कोणत्या कायद्यात करण्यात आली आहे? उत्तर आहे 1919चा कायदा. प्रश्न 65. राज्यपाल हे सोन्याच्या पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्ष्यासारखे आहेत हे विधान कोणी सांगितले? उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न 66. भारताचा मॅग्ना कार्टा कोणत्या भागाला म्हणतात? उत्तर आहे भाग 3 पर्यंत. प्रश्न 67. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न 68. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? उत्तर आहे जी.व्ही. मावळका. प्रश्न 69. लोकसभा आणि राज्यसभेत कोणत्या राज्याचे सर्वाधिक प्रतिनिधी आहेत? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 70. सदस्याचा सदस्य नसताना सभागृहाच्या बैठकीत भाग घेण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे अटॉर्नी जनरलकडे. प्रश्न 71. कायद्यासमोर समानतेचा अधिकार कलम 14 मधून कोठून घेतला जातो? उत्तर आहे UK कडून. प्रश्न 72. भारतामध्ये उपराष्ट्रपती असेल असे घटनेच्या कोणत्या कलमात नमूद केले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 63. प्रश्न 72. भारतीय राज्यघटनेतील कलम 343 कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे संघाच्या अधिकृत भाषेतून. प्रश्न 73. विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कसे झाले? उत्तर आहे चार्टर कायदा 1833 द्वारे. प्रश्न 79.
भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 80. मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 81. राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती सदस्य नाम निर्देशित करू शकतात? उत्तर आहे 12. प्रश्न 82. पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ कोण राहिला? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न 83. संविधानाच्या कोणत्या कलमाने मतदानाचा अधिकार दिला आहे? उत्तर आहे अनुच्छेद 326. प्रश्न 84. कोणत्या देशात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 85. घटनेच्या कलम 370 कोणत्या राज्यात लागू आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 86. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे वर्णन राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 19 प्रश्न 87. भारताचा पहिला नागरिक कोण आहे? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 88. आपल्या संविधानात नमूद केलेल्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण कोण करते? उत्तर आहे सर्वोच्च आणि उच्च न्यायालय. प्रश्न 79. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राष्ट्रपती पदाची तरतूद आहे? उत्तर आहे अनुच्छेद 52. प्रश्न 90. संविधान सभेचे वैधानिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे BN राव यांना. प्रश्न 91. संविधान बनवताना किती वेळापत्रे होती? उत्तर आहे 8. प्रश्न 92. भारतीय राज्यघटनेत सध्या किती वेळापत्रक आहेत? उत्तर आहे 12. प्रश्न 93. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे JB कृपलानी. प्रश्न 94. पक्षात विरोधी कायद्याला कोणत्या घटनादुरुस्तीने मान्यता देण्यात आली? उत्तर आहे 52वी घटनादुरुस्ती 1985. प्रश्न 95. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? उत्तर आहे 552. प्रश्न 96. राज्यसभेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? उत्तर आहे 250. प्रश्न 97. बंगालच्या गव्हर्नर जनरलला कोणत्या कायद्याने भारताचे गव्हर्नर जनरल म्हटले जाते? उत्तर आहे चार्टर कायदा 1833 द्वारे. प्रश्न 98. अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित वाद कोण सोडवतो? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 99. संविधानाचा रक्षक कोणाला म्हणतात? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाकडे. प्रश्न 100. राष्ट्रपती आणि त्यांच्या महाभियोगाची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 101. भारतातील कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक न्यायाधीश आहेत? उत्तर आहे अलाहाबाद. प्रश्न 102. सुपर कॅबिनेट कशाला म्हणतात? उत्तर आहे नियोजन आयोग. प्रश्न 103. नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाचा कार्यकाळ किती असतो? उत्तर आहे 6 वर्ष किंवा 65 वर्ष, जे आधी पूर्ण झालेले असेल. प्रश्न 104. भारतातील लोकांकडे किती नागरिकत्व आहे? उत्तर आहे 1. प्रश्न 105. भारतातील भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 106. वॉरन हेस्टिंग बंगालचा गव्हर्नर जनरल कसा बनला? उत्तर आहे 1773च्या नियमन कायद्याद्वारे. प्रश्न 107.
मार्ल मिटसन सुधारक कायदा भारतात कधी आला? उत्तर आहे 1909 मध्ये. प्रश्न 108 राज्याच्या कार्यकारिणीचा प्रमुख कोण असतो? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 109 कोणत्या अनुच्छेदात दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद आहे? उत्तर आहे अनुच्छेद 108. प्रश्न 110 भारतात पहिल्यांदा जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली, राष्ट्रपती कोण होता त्या टायमाला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. प्रश्न 111 राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? उत्तर आहे 30 वर्ष. प्रश्न 112 सध्या कलम 51 मध्ये नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे? उत्तर आहे 11. प्रश्न 113 भारतीय राज्यघटनेनुसार परदेशी नागरिकांना कोणत्या मूलभूत अधिकार उपलब्ध नाही? उत्तर आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न 114 राज्यघटनेनुसार राष्ट्रपती किती प्रकारची आणीबाणी जाहीर करू शकतात? उत्तर आहे 3. प्रश्न 115 राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समाविष्ट आहेत? उत्तर आहे अनुच्छेद 356. प्रश्न 116 भारतीय राज्यघटनेवर कोणाचा सर्वाधिक प्रभाव आहे? उत्तर आहे भारत सरकार कायदा 1935. प्रश्न 117 मुद्रा विधेयक सादर करण्यासाठी कोणाची सहमती आवश्यक आहे? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 118 पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती आहे? उत्तर आहे 25 वर्ष. प्रश्न 119 सदस्याच्या कोणत्या सभागृहाला प्रतिनिधी सभागृह म्हणतात? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न 120 सदस्याचे कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न 121 कोणत्या देशाच्या संसदेला संसदेची जननी म्हटले जाते? उत्तर आहे ब्रिटिश संसदेकडे. प्रश्न 122 संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बैठकाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे स्पीकर. प्रश्न 123 देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहे? उत्तर आहे अटॉर्नी जनरल. प्रश्न 124 राष्ट्रपतीच्या महाभियोगाची नोटीस किती दिवस अगोदर दिली जाते? उत्तर आहे 14 दिवसापूर्वी. प्रश्न 25 संविधान सभेच्या मसुदा समितीची समोर प्रस्तावना कोणी मांडली? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न 126 संविधान सभेची भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली? उत्तर आहे 26 जानेवारी 1949. प्रश्न 127 राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात मूलभूत अधिकाराची व्याख्या दिली आहे? उत्तर आहे अनुच्छेद 12. प्रश्न 128 राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपती निवडीची उल्लेखन आहे? उत्तर आहे अनुच्छेद 54. प्रश्न 129 मंत्री परिषदेच्या बैठकाचे अध्यक्षस्थान कोण करतो? उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न 130 भारतीय लोकसभा कोण विसर्जित करू शकते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 132 संविधान सभेचे फेडरल कम्युनिटीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न 133 कोणत्या समितीच्या शिफारशीवरून राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली? उत्तर आहे सरदार सुवर्ण सिंग. प्रश्न 134 राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात शिक्षणाच्या अधिकाराचा उल्लेख आहे? उत्तर आहे अनुच्छेद 21 प्रश्न 135 राज्यघटनेनुसार आता संपत्तीचा अधिकार कोणत्या प्रकारचा आहे?
उत्तर आहे कायदेशीर अधिकार. प्रश्न 136. राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने पदव्या रद्द केल्या आहेत? उत्तर आहे अनुच्छेद 18. प्रश्न 137. 6 ते 14 वर्ष गटातील मुलांना शिक्षक अधिकार आहे. उत्तर आहे मूलभूत. प्रश्न 138. राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार देशात आणीबाणी घोषित करतात? उत्तर आहे कलम 352. प्रश्न 139. कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 6 महिन्यावरून 12 महिने करण्यात आला? उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न 140. कोणत्या पंतप्रधानाच्या काळात राष्ट्रपती राजवट सर्वाधिक वेळा घोषित करण्यात आले? उत्तर आहे इंदिरा गांधी. प्रश्न 141. राष्ट्रपतीच्या उत्पन्नावर कोणता कर आकारला जात नाही? उत्तर आहे आयकर. प्रश्न 142. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्ली ही देशाची राजधानी करण्यात आली? उत्तर आहे 69वा. प्रश्न 143. कोणत्या देशाने पहिले लिखित संविधान सादर केले? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 144. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत पहिली दुरुस्ती केव्हा करण्यात आली? उत्तर आहे 1976 मध्ये 42वे. प्रश्न 145. जी.के. भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या? उत्तर आहे प्रतिभादेवी पाटील. प्रश्न 146. पंतप्रधान त्याच्या पदावर किती काळ राहू शकतात? उत्तर आहे जोपर्यंत त्याला लोकसभेतील बहुमताचा पाठिंबा आहे. प्रश्न 147. भारतीय संसदेत एकूण किती सभागृहे आहेत? उत्तर आहे 2. प्रश्न 148. संसदेच्या वरच्या सभागृहाला काय म्हणतात? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न 149. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न 150. संसद भवनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? उत्तर आहे लॉर्ड आयर्विन यांनी. प्रश्न 151. अटॉर्नी जनरल हे कोणत्या घराचे सदस्य आहेत? उत्तर आहे कोणत्याही घराचे नाही. प्रश्न 152. राष्ट्रपतींनी आणीबाणीचे अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतले आहेत? उत्तर आहे जर्मनी. प्रश्न 153. जपानच्या संसदेचे नाव काय आहे? उत्तर आहे आहार. प्रश्न 154. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात भारतीय राज्याचे संघराज्य असेल असे नमूद केले आहे? उत्तर आहे कलम 1. प्रश्न 155. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नवीन राज्याचा प्रवेशाचे आणि स्थापनेचे वर्णन केलेले आहे? उत्तर आहे कलम 2. प्रश्न 156. नागरिकत्व मिळवण्यासाठी अटी कोण ठरवतो? उत्तर आहे संसद. प्रश्न 157. भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार कोणाला दिलेले आहेत? उत्तर आहे सर्व देशवासियांना. प्रश्न 158. भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर कोणासमोर मांडणार? उत्तर आहे उपाध्यक्ष. प्रश्न 159. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक महाविद्यालयात कोणाचा समावेश होतो? उत्तर आहे राज्यसभा, लोकसभा आणि राज्य विधानसभेची निवडणूक असलेले सदस्य. प्रश्न 160. मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्कापैकी एक सूचीमधून कोणाच्या राजवटीत काढून टाकण्यात आला? उत्तर आहे मोरारजी देसाई यांचे सरकार. प्रश्न 161.
राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत भारताची घोषणा कोणत्या स्वरूपात करण्यात आलेली आहे? उत्तर आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक. प्रश्न 162. कोणत्या राज्याच्या बाबतीत राज्य सरकारशी सलत केल्यानंतर संसद कायदे करू शकते? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 163. संविधान सभेच्या सुरुवातीला सदस्याची संख्या किती होती? उत्तर आहे 389. प्रश्न 164. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेत किती सदस्य शिल्लक राहिले? उत्तर आहे 299. प्रश्न 168. भारतीय प्रजासत्ताक केव्हा लागू झाला? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 166. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा उल्लेख आहे? उत्तर आहे अनुच्छेद 21. प्रश्न 67. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात कायद्यासमोर समानतेचा अधिकार नमूद केलेला आहे? उत्तर आहे अनुच्छेद 14. प्रश्न 168. उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न 169. मूलभूत अधिकार कोण निलंबित करू शकते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 170. पक्षांतर कोणत्या वेळापत्रकाशी संबंधित आहे? उत्तर आहे 10वी. प्रश्न 173. प्रथम कोणत्या वर्षी संविधानात सुधारणा करण्यात आली? उत्तर आहे 1951 मध्ये. प्रश्न 172. उपराष्ट्रपती पद कोठून प्राप्त होते? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 173. मॅथ्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा केव्हा लागू करण्यात आला? उत्तर आहे 1919 मध्ये. प्रश्न 174. राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? उत्तर आहे कायम. प्रश्न 175. संसदीय शासक पद्धतीची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 176. भारताच्या संविधान सभेची स्थापनेचा अधिकार प्रश्न 176. भारतात संविधान सभेच्या स्थापनेचा आधार काय होता? उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजना 1946. प्रश्न 177. घटनेतील कोणते कलम कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण याची हमी देते? उत्तर आहे अनुच्छेद 14. प्रश्न 178. ही व्यक्ती कोणाला लागू होते? तो राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो परंतु राष्ट्राचे नेतृत्व करत नाही. उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 179. जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते तेव्हा त्या राज्याला कारभार कोणाकडे असतो? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न 180. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या दुरुस्तीमुळे बदल होतो? उत्तर आहे 42वी दुरुस्ती कायदा. प्रश्न 181. संसदेने मंजूर केलेल्या विधेयक कुणाच्या मान्यतेनंतर कायदा बनते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 182. संविधान सभेची मसुदा समितीची कधी स्थापन करण्यात आली? उत्तर आहे 19 ऑगस्ट 1947. प्रश्न 183. संविधान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? उत्तर आहे दिल्लीत. प्रश्न 184. भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. प्रश्न 185. भारतीय राज्यघटनेत एकूण किती प्रकरणे आहेत? उत्तर आहे 22. प्रश्न 186. भारताच्या राष्ट्रध्वजाला संविधान सभेने केव्हा मान्यता दिली? उत्तर आहे 22 जुलै 1947. प्रश्न 187. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अधिकृतपणे केव्हा ओळखले गेले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950.
प्रश्न 188, देशाचा सर्वोच्च प्रमुख कोण आहे? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 149, भारताचे राष्ट्रपती पदासाठी एखादी व्यक्ती किती वेळा निवडली जाऊ शकते? उत्तर आहे अनेक वेळा किंवा किती वेळा. कलम 58. प्रश्न 190, मतदानाचा अधिकार कोणत्या अधिकाराच्या श्रेणीशी संबंधित आहे? उत्तर आहे राजकीय हक्क. प्रश्न 191, भारताचे 2 वेळा उपराष्ट्रपती पद पूर्ण कालावधीसाठी भूषविणारी व्यक्ती कोण होती? उत्तर आहे सर्वपल्ली राधाकृष्ण. प्रश्न 192, वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी कोणते महत्त्वाची रेट आहे? उत्तर आहे हॅबियस कॉर्पस. प्रश्न 193, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अल्पसंख्याक वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यात आले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 29. प्रश्न 194, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. प्रश्न 195, संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली? उत्तर आहे 24 जानेवारी 1950. प्रश्न 196, संविधानाच्या कोणत्या कलमात एकत्रित निधीची तरतूद आहे? उत्तर आहे कलम 266. प्रश्न 197, संविधान सभेची औपचारिक घोषणा कोणी केली? उत्तर आहे एम.एन. मत. प्रश्न 198, भारतीय राज्यघटनेनुसार जगण्याचा अधिकार कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर आहे मूलभूत हक्क. प्रश्न 199, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात माहितीचा अधिकार जोडण्यात आलेला आहे? उत्तर आहे अनुच्छेद 19. प्रश्न 200, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात शोषणाविरोधाची अधिकाराचा उल्लेख आहे? उत्तर आहे अनुच्छेद 23. प्रश्न 201, मूलभूत अधिकारावर बंधने घालण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे संसदेजवळ. प्रश्न 202, संविधानाच्या कोणत्या कलमात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? उत्तर आहे लेख 25. प्रश्न 203, राज्यघटनेच्या कोणत्या कलमाखाली 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यात कामावर ठेवणे गुन्हा आहे? उत्तर आहे अनुच्छेद 24. प्रश्न 204, क्रीमी लेयर संकल्पना म्हणजे काय? उत्तर आहे आर्थिक स्तरावर आधारित वर्गीकरण. प्रश्न 205, जेव्हा एखाद्या राज्यातील राष्ट्रपती राजवट लागू होते तेव्हा त्या राज्याचा अर्थसंकल्प कोण पारित करतो? उत्तर आहे संसद. प्रश्न 206, देशात प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू करण्यात आली? उत्तर आहे 26 ऑक्टोबर 1962 रोजी. प्रश्न 207, देशात दुसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू करण्यात आली? उत्तर आहे 3 डिसेंबर 1971. प्रश्न 208, देशात तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू करण्यात आली? उत्तर आहे 25 जानेवारी 1975. प्रश्न 209, दुसऱ्या राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी देशाचे राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे व्ही. डोंगर. प्रश्न 210, तिसऱ्या राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी देशाचे राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे फखरुद्दीन अली अहमद. प्रश्न 211, राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या आधारे राष्ट्रपती देशात आर्थिक आणीबाणी घोषित करतात? उत्तर आहे अनुच्छेद 360. प्रश्न 312, राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात कार्यकारी अधिकाराचा उल्लेख आहे? उत्तर आहे अनुच्छेद 53. प्रश्न 213, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतींनी घेतलेल्या शपथेबद्दल किंवा प्रतिज्ञाबद्दल सांगितले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 60. प्रश्न 214, पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्रिपरिषदेचे इतर सदस्य नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 215, भारताच्या राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता कधी मिळाली? उत्तर आहे 24
जानेवारी 1950. प्रश्न 216. राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? उत्तर आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. प्रश्न 217. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारतावर राज्य करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? उत्तर आहे पब्लिक जवळ. प्रश्न 218. भारताचे राष्ट्रपती कोण होते ज्याची बिनविरोध निवड झाली? उत्तर आहे नीलम संजीव रेड्डी. प्रश्न 219. पंतप्रधान पदाची शपथ कोण घेतो? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 220. वित्त विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडले जातात? उत्तर आहे लोकसभेत. प्रश्न 221. संसदेच्या सलग 2 सत्रामध्ये वेळेचे अंतर किती आहे? उत्तर आहे 6 महिने. प्रश्न 222. लोकसभा सदस्याचे किमान वय किती असावे? उत्तर आहे 25 वर्ष. प्रश्न 223. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 6 वर्ष. प्रश्न 224. केंद्र सरकारने कायदेशीर बाबीमध्ये मुख्य सल्लागार कोण आहेत? उत्तर आहे अटॉर्नी जनरल. प्रश्न 228. केंद्रीय यादी आणि राज्य यादी कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 226. समवर्ती यादीची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 227. भारतीय संघराज्यात कोणतेही नवीन राज्य समाविष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे संसदेजवळ. प्रश्न 228. राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे संसद. प्रश्न 229. भारतात सध्या किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. प्रश्न 230. लोकसभा आणि विधानसभेची मुदत कोणती दुरुस्तीद्वारे 6 वर्षांहून 5 वर्षे करण्यात आली? उत्तर आहे 42वी दुरुस्ती. प्रश्न 231. मुळात 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा होत्या? उत्तर आहे 14. प्रश्न 232. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकत्वाचा तपशील दिलेला आहे? उत्तर आहे भाग 2. प्रश्न 233. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 234. भारताच्या कार्यकारीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 235. भारतातील नाममात्र कार्यकारी कोण आहे? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 235. भारतातील खरा कार्यकारी अधिकारी कोण आहे? उत्तर आहे पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ. प्रश्न 236. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 237. राज्यपालाची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 238. कोणती कलम अंतर्गत सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख जारी करतात? उत्तर आहे कलम 32. प्रश्न 239. भारताच्या मुख्य वकिलाची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 240. फेडरल लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न 241. वित्त आयोगाच्या सदस्याची नियुक्ती नियुक्ती कोण करते? उत्तर आहे अध्यक्ष आणि सदस्य. प्रश्न 242. राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमाखाली येतो? उत्तर आहे अनुच्छेद 123. प्रश्न 242. पंतप्रधानाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न 244. कोणता पंतप्रधान नियुक्तीच्या वेळी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असतो? उत्तर आहे PV नरसिंहराव.
प्रश्न 245, कायदा निर्मिती प्रक्रियेची तरतूद कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे? उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 246, घटनेच्या कोणत्या कलमाखाली समान कामासाठी समान वेतन नमूद केलेले आहे? उत्तर आहे कलम 39 प्रश्न 247, न्यायिक पुनर्विलोकाची तरतूद कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 248, आर्थिक आणीबाणीच्या तरतूद कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 249, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना हटविण्यासाठी प्रक्रिया कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 250, न्यायालयाच्या सर्वोच्चतेच्या संकल्पनेची तरतूद कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 251, भारतीय संविधानात भारताचे वर्णन कसे केलेले आहे? उत्तर आहे राज्याचे संघटन. प्रश्न 252, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला आहे? उत्तर आहे 35वा. प्रश्न 253, सदस्याच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाचे असते? उत्तर आहे स्पीकर. प्रश्न 254, नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न 255, राष्ट्रपती भवनाची रचना कोणी केली? उत्तर आहे एडविन लुटियन्स. प्रश्न 256, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात राज्यीय न्यायपालिकेचे उल्लेखन आहे? उत्तर आहे भाग 5. प्रश्न 257, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतात प्रथम कशी झाली? उत्तर आहे पुनर्नियम कायदा 1773. 258, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मनी बिल बद्दल सांगितले आहे? उत्तर आहे अनुच्छेद 110. प्रश्न 259, कोणत्याही राज्याचा राज्यपालांना शपथ कोण देतो? उत्तर आहे त्याच राज्याचे सरन्यायाधीश. प्रश्न 260, कोणत्या समितीला रचाय तपस्या समितीचे असेही म्हणतात? उत्तर आहे अंदाज समिती. प्रश्न 261, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमेने दिलेला आहे? उत्तर आहे अनुच्छेद 25. प्रश्न 262, मनी बिल पास करण्यासाठी राज्यसभा जास्तीत जास्त किती विलंब करू शकते? उत्तर आहे 14 दिवस. प्रश्न 263, लोकसभेच्या राज्यांना कोणत्या आधारावर जागा दिल्या जातात? उत्तर आहे लोकसंख्येवर. प्रश्न 264, संघ हा शब्द कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेला गेलेला आहे? उत्तर आहे कॅनडाचा आहे. प्रश्न 265, केंद्र आणि राज्याच्या अधिकाराच्या विभाजनाबाबत राज्यघटनेत किती याद्या आहेत? उत्तर आहे 3, संघ राज्य समवर्ती. प्रश्न 266, भारतातील कोणत्या राज्यात समवर्ती यादीची तरतूद नाही? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. जर तुम्हाला संविधानाविषयी प्रश्न आवडलेत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांना कोणाला PDF पाहिजे आहे त्यांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे.